जरा विचार करा, काही पायाभूत सुविधा प्रकल्प फक्त 2 ठिकाणांना जोडत नाहीत, तर ते देशाच्या भविष्याची नव्याने ओळख करून देतात. आज आपण अशाच एका मोठ्या प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत, मुंबई बेंगलुरू द्रुतगती मार्ग. हा फक्त एक रस्ता नाहीये, तर हे भारताच्या आर्थिक प्रगतीला एक नवीन वेग देणारं इंजिन आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जो प्रवास करायला आज तब्बल 18 तास लागतात, तोच प्रवास फक्त 6 तासांत करणं शक्य आहे का? हे फक्त वेळ वाचवण्याचं आश्वासन नाही, तर ही एका मोठ्या क्रांतीची सुरुवात आहे. एक असा बदल जो व्यापार आणि देशाच्या 2 मोठ्या शहरांमधील संबंध कायमचे बदलू शकतो. सध्याची परिस्थिती बघितली तर मुंबई आणि बेंगलुरूमधला प्रवास म्हणजे अक्षरशः एक परीक्षाच आहे. 18 तास, कधी कधी तर त्याहूनही जास्त वेळ. ट्रॅफिक आणि वळणदार रस्ते हा फक्त वेळेचा अपव्यय नाही, तर देशाची आर्थिक राजधानी आणि IT राजधानी या 2 मोठ्या शक्तींना जोडणाऱ्या मार्गावरचा हा एक मोठा अडथळा आहे. आणि या समस्येवरचं उत्तर आहे फक्त 6 तास. हो, हा नवीन द्रुतगती मार्ग प्रवासाचा वेळ जवळजवळ 2/3 कमी करणार आहे. याचा अर्थ काय? तर फक्त वेळेची बचत नाही, तर कामाची क्षमता वाढेल आणि व्यवसायाच्या कित्येक तरी नवीन संधी निर्माण होतील. तर या विश्लेषणामध्ये आपण आधी या 18 तासांच्या प्रवासाची समस्या समजून घेऊ, मग 50,000 कोटी रुपयांच्या या भव्य उपायावर एक नजर टाकू. त्यानंतर या प्रकल्पाचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे त्या 40 लेनच्या दूरदृष्टीचं विश्लेषण करू. याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ते पाहू, आणि शेवटी हा प्रकल्प भारताच्या विकासाचा एक नवीन आदर्श ठरू शकतो का यावर विचार करू. चला तर मग सगळ्यात आधी मूळ समस्येबद्दल बोलूया. एकीकडे मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, आणि दुसरीकडे बेंगलुरू, देशाचा IT हब. या 2 शक्तिशाली शहरांमधला सध्याचा प्रवासच एका मोठ्या अडथळ्यासारखा आहे. हा फक्त वेळ वाया जाण्यापुरता मर्यादित विषय नाहीये, तर हा एक आर्थिक अडथळा आहे. कल्पना करा, मालाची वाहतूक हळू होते, महत्त्वाच्या व्यावसायिक मीटिंग्ज वेळेवर होत नाहीत, आणि एकत्र येऊन काम करण्याच्या संधी वाया जातात. यामुळे कामाच्या क्षमतेचं मोठं नुकसान होतं आणि देशाच्या या 2 महत्त्वाच्या आर्थिक शक्तींना एकत्र येण्यापासून रोखलं जातं, ज्यामुळे विकासाचा वेग मंदावतो. या एवढ्या मोठ्या आव्हानावर एक तितकाच मोठा उपाय समोर आलाय. तो म्हणजे एक पूर्णपणे नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग. हा फक्त एक रस्ता नाही, तर हा इंजिनिअरिंगचा एक चमत्कार आहे, जो भारताच्या भविष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी तयार केला जातोय. आणि या भव्य योजनेमागचा आकडाही तितकाच भव्य आहे, तब्बल 50,000 कोटी रुपये. ही फक्त एक रक्कम नाही, तर भारत सरकारने देशाच्या भविष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. पुणे ते बेंगलुरू दरम्यानचा हा सुमारे 700 किलोमीटरचा मार्ग सुरुवातीला 8 लेनचा असेल आणि त्याचा डिझाईन वेग ताशी 120 किलोमीटर असेल. म्हणजे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. पण आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने क्रांतिकारक बनवते, आणि ती आहे याची 40 लेनची रणनीती. हा फक्त रस्ता बनवण्याचा विषय नाहीये, तर ही एक अशी दूरदृष्टी आहे जी भविष्यातल्या गरजा आजच ओळखून तयारी करते. हा नवीन विचार समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळातून एक धडा घ्यावा लागेल. जुन्या मॉडेलमध्ये काय व्हायचं? फक्त 6 ते 8 लेनसाठी जमीन घेतली जायची, जी काही वर्षातच कमी पडायची. पण या नवीन मॉडेलमध्ये तब्बल 40 लेनच्या बरोबरीची जमीन संपादित केली जात आहे. नियोजनातला हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. ही गोष्ट स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केली आहे. भारताचा पहिला द्रुतगती मार्ग मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बांधताना भविष्यातल्या विस्तारासाठी पुरेशी जागा घेतली गेली नाही. त्याचा परिणाम काय झाला? तर आज तो रस्ता कायम वाहतूक कोंडीने भरलेला असतो. आणि याच अनुभवातून शिकून ही नवीन धाडसी योजना तयार केली आहे. यालाच म्हणतात फ्युचर प्रूफिंग, म्हणजे भविष्याचा विचार आत्ताच करणे. याचा अर्थ फक्त जास्त लेनसाठी जागा सोडणं एवढाच नाही, तर भविष्यातले लॉजिस्टिक कॉरिडॉर, नवीन तंत्रज्ञान जसे की ड्रायव्हरलेस गाड्या किंवा अगदी ऑप्टिकल फायबर आणि गॅस पाईपलाईनसारख्या सुविधांसाठी सुद्धा तयारी करणं. हा द्रुतगती मार्ग फक्त आजच्या गाड्यांसाठी नाही, तर देशाच्या बदलत्या गरजांसाठी तयार केला जात आहे. ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे? चला बघूया. हा द्रुतगती मार्ग केवळ 2 शहरांना जोडत नाहीये, तर तो भारताच्या आर्थिक, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रांना एका धाग्यात जोडत आहे. हे कसं काम करेल? तर बघा,
बंगळुरूमध्ये तयार झालेली इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आणि पुण्यात बनलेले ऑटोमोबाईल पार्ट्स आता खूप कमी वेळात आणि कमी खर्चात JNPT बंदरापर्यंत पोहोचू शकतील. याचा थेट फायदा आपल्या निर्यातीला होईल. हे एक असं आर्थिक चक्र तयार करतं जिथे विकास न थांबता धावत राहतो. इतकंच नाही तर या द्रुतगती मार्गाच्या आजूबाजूला नवीन शहरं आणि औद्योगिक केंद्र विकसित होतील, ज्यामुळे लाखो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा प्रकल्प एका आर्थिक धमनीसारखं काम करेल, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा कायापालट होईल. आता एक इंटरेस्टिंग तुलना पाहूया. आपण जेव्हा विमानाने प्रवास करतो तेव्हा फक्त फ्लाईटचा वेळ नसतो. विमानतळावर पोहोचणं, चेक इन, सिक्युरिटी या सगळ्यामध्ये मिळून 4 ते 5 तास सहज जातात. या उलट हा द्रुतगती मार्ग साधारण 6 तासात थेट प्रवासाचा पर्याय देणार आहे. त्यामुळे कमी अंतराच्या विमान प्रवासाला हा एक खराखुरा आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. पण थांबा, ही मोठी योजना इथेच संपत नाही. हा द्रुतगती मार्ग पुढे बेंगळुरू चेन्नई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. कल्पना करा, मुंबई ते चेन्नई फक्त 8 तासात. हा भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यांना जोडणारा एक विशाल आर्थिक कॉरिडॉर असेल. हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर आहे, जो भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवीन मजबूत कणा देईल. तर या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुंबई बेंगळुरू द्रुतगती मार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तो भारताच्या नियोजनाच्या विचारसरणीत झालेल्या एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. आता फक्त समस्या आल्यावर त्यावर उपाय शोधण्याऐवजी भविष्यासाठी देशाला सक्रियपणे घडवण्यावर भर दिला जात आहे. तर ह्या प्रकल्पातून आपण काय शिकतो? तर खरी इनोव्हेशन कॉन्क्रीटमध्ये नाही, ती दूरदृष्टीमध्ये आहे. 40 लेनसाठी जमीन घेण्याची ही रणनीती दाखवते की भारत आता फक्त आजच्या समस्या सोडवत नाहीये, तर येणाऱ्या अनेक दशकांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी एक मजबूत पाया रचत आहे. आणि मग हाच प्रश्न उरतो की भविष्याचा विचार करून मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्याची ही पद्धत भारताच्या विकासाचं नवीन मॉडेल बनू शकते का? हा प्रकल्प विचार करायला लावतो की आज घेतलेले धाडसी निर्णय येणाऱ्या पिढ्यांसाठी एका चांगल्या भविष्याचा मार्ग कसा तयार करू शकतात. हा फक्त एक रस्ता नाही, तर एका उज्ज्वल भविष्याचं आश्वासन आहे.